मित्रांनो विषय असा आहे, काल आपल्या दिप्याचा फोन आला. दिप्या आपल्याला बोलला यशा आपल्याला रविवारी जायचे तोरणागडावर ट्रेकिंग करायला. मग काय रविवारी रात्री 2:30 वाजता उठलो, 3:30 पर्यंत आवरलं आणि निघालो तोरणागडाच्या दिशेने. रात्री 3:30 वाजता आम्ही निघालो हडपसरवरून वारजेला. तिथं आम्ही भेटलो महेश सर आणि आनंद सरांना. त्यांच्याच गायडन्सने आज आपण ट्रेक करणार होतो. त्यांच्याच सोबत आम्ही निघालो तोरणागडावर. मित्रांनो आता ट्रेक चालू झालाय, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत मन लावून बघा. सकाळी 6:15 वाजलेत. आता आम्ही पोहोचलोय गडाच्या पायथ्याला. आता ट्रेकिंग चालू करणार आहे. गाड्या वगैरे पार्किंगलाच लावल्यात आणि सकाळी एकदम मस्त मस्त भारी वातावरण झालंय बघा. आता सूर्य उगवणार आहे. सूर्य उगवल्यावर जरा अजून भारी व्ह्यू दिसणार आहे आपल्याला. मित्रांनो आता सूर्य उगवलाय. एक नंबर दृश्य बघायला भेटते. माझ्या मागे बघू शकता. आणि हा लय मोठा ट्रेक नाहीये. असं 2-3 तास लागेल. असं 1.5 तास ठीक आहे ना मित्रांनो. आता अर्धा गड तर आम्ही चढलेला आहे. दम पण लागतो. आता माझं वजनच 10 किलो वाढले म्हणल्यावर दम तर लागणारच. अगोदर माझं 60 किलो वजन होतं. आता रनिंग बिनिंग नाही, सगळं बंद केलंय. फक्त 10 किलो माझं वजन वाढलं. आता माझं 70 किलो वजन आहे. तरी पण लय दिवसातून चढतोय. पण अन्ना जरा बघून सगळा दम निघून जात. हे बघा सूर्याची किरण असली भारी आलेत ना, बघून चढायला पण मजा येते. आता खरी मजा यायला लागली मित्रांनो. आता ट्रेकिंगला असं बॉडी पण जरा गरम झाली म्हणून एवढा दम लागत नाही आहे. आणि व्ह्यू तर एवढे भारी आहेत ना, तुम्ही पण एकदा नक्की या. तर स्टोरी बिऱ्या टाकायला, व्हिडिओ पण काढल्यात. तुम्ही इंस्टाला मला फॉलो नसेल केलं तर इंस्टाला पण फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेलच. काकडी घ्यायची का दिप्या? काकडी घ्यायची का? छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. आणि शिवाजी महाराजांचे सैनिक मावळे इथे उभे असतील. मित्रांनो जवळजवळ 1.5 तासात आम्ही तोरणा किल्ला सर केला असेल. आणि हा बघा व्ह्यू. त्यानंतर तोरणा किल्ल्यावर पोहोचत आहेत. तरी इथून आपण व्ह्यू बघू शकता सर्व कसा आहे कसा नाही. आणलं सापडलं माझ्याकडे आहे. तोरणा किल्ल्यावर आल्यावर पहिल्यांदा आपल्याला मेंगाई देवीचं मंदिर लागतं. मंदिराला प्रदक्षिणा घालते वेळेस आपल्याला जर समोर गेलं तर डाव्या हाताला आपल्या इकडं पुण्यश्लोक रायगडाचं, श्रीमान रायगडाचं दर्शन होतं, जे आपण पाहू शकतो. आणि तेच झाल्यानंतर रायगड डाव्या बाजूला आणि उजव्याच बाजूला बघितलं या साईडला तर सिंहगडाचं पण दर्शन होतं. सिंहगड एकदम तोरणेश्वर महादेव मंदिराच्या समोरच आपल्याला राजगड पण दिसतो. राजगड बालेकिल्ला.
एवढा भारी व्ह्यू आहे ना मित्रांनो, एवढा क्वालिटी, असा व्ह्यू मी कधी बघितला नव्हता. या बुरुजावरून आता आम्ही समोरच्या बुरुजावरती चाललोय. एवढा भारी व्ह्यू भेटतोय ना इथं, एक नंबर व्ह्यू आहे. व्ह्यू बघून असं मन प्रसन्न होते. भुयारी मार्ग आहे, पुढे सगळा अंधारच आहे. मी बघू शकता आम्ही झुंजार माचीला चाललोय आता. वट वागुळ पण नाही सांग. वट वागळ हे सगळं येतं. ठीक आहे ठीक आहे. झोपून जायचं काय तिथून? हा हे तुम्ही जे माझ्या मागं बघताय ना त्याला बुदला माचे म्हणतात. आता आम्ही तिकडच चाललोय, तुम्हाला पण दाखवतो. आता आम्ही पोहोचलोय बुदला माचीवरती. ही गडाची एकदम कडा आहे, शेवटचं टोक आहे. आणि इकडेच आपल्या राजगड आहे. हा रस्ता आहे आम्ही गडाच्या एकदम टोकावरून झालोय. इथून जर सटकला तर घरात डायरेक्ट फोटो. एक नंबर जागा भेटलेली आहे गाईज आम्हाला. आता आम्ही इथं बसून पण इथं बसायचं ना आता खायला. कशाचं मंदिर आहे? सात्यासूर. कोण येतच नाही. भेळ वगैरे खाऊन झालेली आहे. आता आम्ही गडाला वळसा घालून परत ज्या साईडने आम्ही आलो होतो ना त्या साईडने परत खाली जाणार आहे आणि तिकडे जाऊन मग मॅगी बनवणार आम्ही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. तर मित्रांनो जवळजवळ 3 तास म्हणजे आम्ही थांबत जवळजवळ 3 तास आम्हाला ट्रेक करायला लागले. आता आम्ही आलो शेवटच्या टोकावरती, दक्षिण टोकावरती गडाच्या. आणि हे टोक सगळ्यात उंच आहे. इथून माग व्ह्यू बघू शकता. एवढा भारी व्ह्यू आहे ना मित्रांनो, इथून एकदम वरतीट वाटतंय. 3 तास आम्ही ट्रेक केलेलं असं. अरे बुटाड का रे का दगड. हा गडाचा शेवटचा कडा आहे, दक्षिण कडा. आणि तो फिरून आम्ही आता त्या साईडने चाललोय. आता इथं कोण चुकायला नको म्हणून मी इथं थांबलोय. हे दिवस असलं तुम्हाला देप्या इथं 2-3 अजून थांबवलेत पोरं. इथून आम्ही वाट काढत पुढे चाललोय. तर ट्रेकला एक नंबर मजा येते. आणि तुम्ही जर ट्रेकिंगला येत असाल ना मित्रांनो, तुम्ही शूज वगैरे चांगले घालून या. इथं काय जण स्निकर वगैरे घालून आलेत, त्याचा काहीच फायदा नाही आहे. सगळ्यांचे बूट घसरतायत नाही का. म्हणून चांगले ग्रिपवाले शूज घालून या, म्हणजे तुम्हाला चढायला पण सोपं जाईल आणि उतरायला पण सोपं जाईल. सुकून का नाम सुना है यही है मेरे लिए. खरंच गाईज सुकून आहे इथं. एवढं भारी वारं सुटलंय. दुपार झाली आहे, ऊन पण आहे, पण एवढं गार वारं सुटलंय ना. हा. आणि हा असा व्ह्यू. इथं कोणतं तरी लेक आहे, मला नाव माहीत नाही आहे. म्हणलं भारी वाटतं इथं. आता वरून खाली चाललोय आम्ही. काही जण मागच राहिलेत, 2-3 जण माझ्यासोबतच आहे समोर. पण लय भारी वाटतंय. तुम्ही पण एकदा नक्की या. मी व्लॉगिंग पण त्याच कारणामुळे चालू केली होती. मला असं फिरायला पण आवड आहे, फिरायची. म्हणलं आपण जातो, सगळं करतो, फिरतो वगैरे, पण ती मेमरी राहत नाही. ती मेमरी गोळा करण्यासाठी मी व्लॉगिंग चालू केली होती मित्रांनो. पण एवढ्या दिवसाच्या ट्रेकने मला एवढं तर कळलं, फिटनेस लय गरजेचं आहे मित्रांनो. लय गरजेचं आहे. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली ना आज ट्रेकिंगला, एवढा दम भरत होता ना, काय सांगू. मी जेव्हा रनिंग वगैरे करत होतो म्हणजे फिटनेसमध्ये होतो. जवळजवळ 60 किलो वजन होतं माझं. आत्ता जवळजवळ
70 ते 75 किलो वजन आहे माझं. म्हणजे बघा ना 10-15 किलोचा गॅप म्हणजे लय असतो मित्रांनो लय. आणि 10-15 किलो कमी करायचं म्हणलं ना तरी पण त्यासाठी लय कष्ट घ्यायला लागतात. म्हणून अगोदरच तुम्ही मेंटेन राहा. बाहेरचं थोडं कमी खावा, काय हरकत नाही आहे कमी खाल्लं तर. पण असे जो दम लागतोय हे बाकीच्या गोष्टी झाल्या, आजारपण हे लवकर येणार नाही, एवढं सांगतो. आता झऱ्यातल्या पाणी घेऊन मॅगी बनवणार आहे. आता आमचे महेश सर आणि शुभम खाली उतरलाय पाणी घ्यायला. पाणी आमचं सगळं संपलेलं आहे. तुम्ही जर गड किल्ल्यावर येताय तर पाण्याच्या बाटल्या नक्की आणा. आणि जर इथल्या बिस्लरी वगैरे घेताय तर पाणी इथलंच पिऊन इथंच कचरा टाकू नका, तो कचरा घरी न्या. आलोच खालीच येतोय सर. हा झरा आहे मित्रांनो आणि यातलंच पाणी आता पिणार आहे. नॅचरल आरो नॅचरल लय भारी पाणी आहे. महेश सरांनी त्यांच्यासोबत मॅगी आणली होती आणि आनंद सरांनी पातेलं गॅस सगळं सामान आणलं होतं. आणि जागा पण आम्हाला इतकी सुंदर भेटली ना मित्रांनो, अप्रतिम. मस्त व्ह्यू एन्जॉय करत आम्ही आता मॅगी बनवणार होतो. हा बघा व्ह्यू. लवकर जरा गर्दी प्या. थोडा भारी व्ह्यू बघत मॅगी खायची मजाच वेगळी. काय म्हणता सर? सर फक्त हो यस एवढाच बॉल त्याचा. हा जो चालून जो थप्पा आणि हा जो आहे झालेला सगळा दूर झाला कॉफी आणि मॅगी घेऊन. त्यामुळे एकदम रिलॅक्स आणि एकदम एन्जॉय करत आम्ही सध्या आमचं मॅगी एन्जॉय करतो. छानपैकी झाडाखाली वगैरे बसतो. A few moments later. जवळजवळ 80% गड उतरून झालाय आमचा. जवळच आलोय आम्ही. गाड्या काढणार, डायरेक्ट निघणार आपल्या गावाला. बघू जाता जाता कुठं थांबलो जेवायला तर थांबल, नाहीतर थेट आपल्या घरी. दीपा कसं वाटलं तुला? शुभम कसा वाटला ट्रेक? 7 वय माझा. 7 आहे. 7 वेळा आलाय तू. भाऊ प्रो आहे मग. आपण नूब आहे दीपे. ना बाबा जादू करायला चांगलंच बोल. संध्याकाळचे करेक्ट 4 वाजता आमचा ट्रेक संपलाय. तर आम्ही गाड्या काढणार आहे आणि घरी जाणार आहे. ट्रेक तर एकच नंबर होता मित्रांनो. तुम्ही नक्की या. मी तर म्हणते आवर्जून या आणि फक्त शूज चांगले वापरा.